लोक अजूनही आशावादी आहेत. या अंधभक्तांची सत्य फार मी मधुकर अण्णा वैद्य. सत्तेवे सत्ता मध्ये आपण पाहणार आहात. थोडक्यात पण अति महत्त्वाचे श्रोते हो, आज आपण नेमकं काय पाहणार आहोत याची उत्सुकता आपल्याला पण लागली असेल. सध्याचं वातावरण पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये संभ्रम असंमध्ये झालेली आहे. वास्तविकता नागरिक या नात्याने आपल्याला एक शुद्ध पवित्र मतदान करायचं आहे आणि त्या मतदानामध्ये व्यक्ती म्हणून ज्यांना निवडून आणायचं आहे त्यांची आज मानसिकता कशी आहे यावरती आपण जास्तीत जास्त चर्चा किंवा ओवापोह करणार आहोत. आजची परिस्थिती जर पाहिली तर थोडक्यामध्ये असं जाणवतं की एक गुळाची भेली आहे, त्या गुळाच्या भेलीच्या पाठीमागे मोगळे चाललेले आहेत आणि अशीच अवस्था नेमकी जर सांगायची झाली ग्रामीण भाषेमध्ये तर ती तंतोतंत लागू पडेल. आज घरामध्ये जर प्रत्यक्षात राजकारणातल्या लोकांना विचारलं, प्रत्येक व्यक्तीने जर विचारलं घरातल्या की आज साहेब किंवा बाईसाहेब कुठल्या पक्षामध्ये आहेत, तर ते प्रत्येकाचं उत्तर असं असेल की एका क्षणामध्ये मी एवढं सांगू शकेल की आजच्या क्षणापर्यंत हे त्या पक्षामध्ये आहेत, पुढचं मला सांगता येणार नाही. ही आजची परिस्थिती फार भयावह आहे आणि राजकारणाला अत्यंत घाणेरडी जरी असली तरी खूप काही आशावादी नाही आहे. थोडक्यामध्ये सांगण्यात झालं की आज प्रत्येकजण काका काका मला वाचवापासून तर याच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी बोलत राहत आहेत आणि संध्याकाळचे स्वप्न पाहतात की नेमकं मी कुठल्या पक्षामध्ये जाणार आहे. या पक्षामध्ये जाण्यामध्ये त्यांच्या मनामध्ये फक्त एकच महत्त्वाचा जो घटक आहे तो मला खुर्ची मिळवण्यासाठी माझे कसे प्रयत्न असतील, माझा कसा ऑफर केला जाईल आणि मला मिळणार आहे की नाही मिळणार यासाठी त्यांचं सगळं चाललं आहे. या पक्ष्यांच्या बाबतीमध्ये पक्षी जे असतात ते पक्षी खऱ्या अर्थाने एका झाडावरती स्थिरावतात. प्रवासाला निघायला गेले तर फक्त ते एक झाड बदलतात. परंतु इथली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पक्षी या बेंच्यापेक्षा भयावह झालेली आहे. किती पक्षामध्ये सकाळच्या संध्याकाळपर्यंत कसं जाता येईल यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालले आहेत. यासाठी तात्विक मतं आणि प्रामाणिकता यांचा कुठेही विचार केला जात नाही. त्यांना फक्त एकच लक्ष असतं की या लक्षामध्ये मला या खुर्चीवर तू जाताना, या पक्षामध्ये जाताना माझा नेमका न्याय निवडा कुठल्या तरी यादीमध्ये मंत्री म्हणून किंवा काहीतरी निवडून येण्यासाठी लागेल की नाही या अवस्थेमध्ये आहे. ही अवस्था अत्यंत भयानक आहे. माणसं ज्या आशेने तुम्हाला, मतदार ज्या आशेने तुम्हाला मतदान देत आहेत ते मतदान अत्यंत घातक पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याचे न्याय निवाडे तर त्याहून भयानक आहेत. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर काही नियमावली जी होती ती नियमावली आपल्यामध्ये होण्यास शक्यतो होतं ती राजकारणाच्या संदर्भात होती. ते राजकारणाची संदर्भामधली जी होती की निवडून देणाऱ्या अधिकाऱ्याला, निवडून देणारा तो आहे त्याला रिकॉर्ड टू मेंबर हा एक नियम जयप्रकाश नारायणने केला होता. त्याच्यापर्यंतची भूमिका होती की न्यायदान करणारे जी मंडळी आहेत त्या मंडळींच्या विश्वासार्हता जर तुम्हाला पारखून पाहिजे असेल तर 5 वर्षामध्ये तुम्ही जेव्हा निवडून येणार तर तुम्ही दिलेल्या जनतेला सगळी जी प्रलोभनापेक्षा जे पूर्तता आहेत, मग त्या पाण्याच्या असतील, पर्यावरणाच्या असतील, सगळ्याच गोष्टीचे असतील, या संदर्भामध्ये तुम्ही प्रामाणिक राहून त्यांच्यावरती निष्ठा ठेवून त्यांच्या शब्दाशी आणि मतदानाशी एकरूप होऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात की नाही. 1 वर्षाच्या आतमध्ये घडलं नसेल तर त्याला एक मर्यादा घातली गेली असती आणि हे जर तुम्ही पाळत नसाल तर कृपया आपण राजीनामा द्यावा हा त्याचा संदर्भ होता. हा संदर्भ जयप्रकाश नारायण यांनी करताना तो प्रामाणिकपणे जनतेशी संबंधित असलेला होता. पुढे काय झालं त्याचं हे सगळं आपल्याला माहिती आहे. लोक अजूनही आशावादी आहेत. आम्ही ज्यांना पुन्हा निवडून देतो आहोत त्या निवडून देणाऱ्या लोकांनी आमच्यावरती निष्ठा ठेवावी आणि आमचं प्रेम तुमच्यापेक्षा या देशावरती आहे, या शहरावरती आहे, या महाराष्ट्र राज्यावरती आहे याचा कमीत कमी सारासार विचार तुम्ही करावा. आणि तो करत असताना जनतेच्या हिताचे असणारी पाण्यासारखे प्रश्न असतील किंवा मग त्या संदर्भामध्ये जेवढे जवळचे संबंध असतील तेवढ्या संबंधाचे तर कमीत कमी आपण निकाल चांगल्या पद्धतीने लावावेत, त्या प्रमाणाशी एकनिष्ठ राहावे. आणि हे होत असताना आपण कमीत कमी जो न्यायनिवाडा करणार आहोत तो न्यायनिवाडा करताना आपण या संपूर्ण मतदाराशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करतो आहोत हे लोकांना जाणून द्यायला पाहिजे. आजच्या परिस्थितीत जर बोलताना मी परत तुम्हाला सांगेल की आजची परिस्थिती अत्यंत वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. कोण कुठला आहे हे कोणाला सांगता येत नाही. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे सांगता येणार नाही. आपल्या बहिणाबाई होत्या, बहिणाबाईंनी सांगताना सांगितलं होतं कळालं की माणसा कधी होणारच तू माणूस. साधी गोष्ट आहे. या माणसाकडे आम्ही ज्या पद्धतीने पाहतो आणि ज्यांच्याकडून न्यायदानाची अपेक्षा करतो त्या न्यायदानाचे निकाल लागल्यानंतर अपेक्षाभंग होतात. हे अपेक्षाभंग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे
तो सगळा आहे मतदारसंघ. या मतदारसंघाने जर वेगळ्या पद्धतीने केलं तर त्यांच्यावरती असलेला विश्वास त्याला कुठेतरी तुम्ही एक छेद देणार आहेत आणि हा छेद देणारा तुमच्या निवडून आल्यानंतर फार महागात पडणार आहे. आज सगळीकडे चालत असताना प्रत्येक पक्ष जे आहे या पक्षामध्ये आदान प्रदानाचं फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आता प्रत्येक पक्ष जे आहेत या पक्षांची जर आपण सगळी संख्या पाहिली तर ही मोजण्याच्या पलीकडे गेलेली आहे. कोणकोणत्या पक्षामध्ये कोण केव्हा कधी जाणार आहेत याचं त्यांना प्रत्यक्षात कळत नसतं. परंतु हे घडत असताना जे प्रामाणिकपणे काम करणारे होते त्यांना डावललं जातं आणि जे अंधभक्त आहेत की तात्पुरता आपल्याला काहीतरी मिळणार आहे, या अंधभक्तांची सध्या फार मोठ्या प्रमाणात चलती झालेली आहे. ही चलती थांबवणं आवश्यक आहे. कारण तुम्ही नवीन लोकांना जेव्हा प्रवेश देतात तेव्हा प्रवेश त्यांचा फक्त त्या पक्षाशी संबंध नसतो, त्या पक्षामधून मिळणाऱ्या निधीशी असतो. प्रलोभनच्या पाठीमागे जाऊन ही माणसं जर काम करणार असेल तर ते त्यांच्याशी प्रामाणिकपणे राहू शकत नाही. हे तर त्रिकालाबाधी सत्य आहे. आणि त्रिकालाबाधी सत्य जर बदलायचं असेल तर तुम्ही हेच करणं आवश्यक आहे की तुम्ही जनतेचा विश्वास जर मिळवलात तर कदाचित तुम्हाला अपेक्षित असलेलं मतदान तुमच्या माध्यमातून होऊ शकेल. आणि जनतासुद्धा या वर्षापासून किंवा या निवडणुकीपासून आम्ही आता सध्या सगळ्यात चांगल्या पद्धतीने मतदान करण्याचा प्रयत्न करू. कारण आमचा विश्वास वाढत चाललाय की आम्ही ज्यांना मतदान देतोय ती आमच्या कमीत कमी मागण्यांची पूर्तता करते. पूर्तता ही प्रत्येक व्यक्तीची नसते, लक्षात ठेवा. ती शहराची, त्याच्या गल्लीची आणि त्याच्या राज्याची असते. ही लोक ज्या पद्धतीने मागण्या करतायत त्या मागण्यामध्ये सामाजिक प्रश्न पण महत्त्वाचे आहेत. सामाजिक संस्था असतील, सामाजिक कामं असतील, या सामाजिक कामासाठी असणारा जो निधी आहे तो निधी जर तुम्ही खऱ्या अर्थाने ज्या निष्ठाने चांगलं काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांना जर दिल्या तर तुमचा त्याच्यावरचा विश्वास वाढेल. यासाठी एक छोटीसा किस्सा मी तुम्हाला सांगतो, जो किस्सा आजच्या आपल्या या बोलण्याबरोबर अत्यंत निगडीत असू शकेल. एका मोठ्या रस्त्यावरती एक छोटीशी गर्दी झालेली होती. गर्दी पाहता वाढत गेली आणि प्रत्येकाला एक उत्सुकता होती की ही गर्दी नेमकी कसली आहे. पाहण्यासाठी सगळेजण आपला प्रयत्न करत होते आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. या रस्त्यावरतून चालल्यानंतर एक रस्त्यानंतर एक व्यक्ती पुढे चालला होता. त्यांनी डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं की आपण डोकावून पाहिल्यानंतर कदाचित जे काही घडलं ते आपल्याला कळेल आणि आपण त्याला मदत करू शकू, असा त्याचा विश्वास होता. हे करत असताना त्यांनी पाहिलं की एक आई आपल्या लेकराला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्या पोरांनी नेमकं काय केलं होतं कोणाला कळत नव्हतं. पण आईने जेव्हा सांगितलं की या मुलांनी एक नाणं गिळलेलं आहे, हे नाणं गिळलेलं आहे, तर प्रत्येक डॉक्टर पुढे आले. प्रत्येकाने आपला प्रयत्न केला त्यांना जो माहिती असलेला. असं होत असताना एक व्यक्ती पुढे आला आणि त्यांनी त्याचा माहितीचा असलेला पटदिशी त्याच्या मानेवरती जोरात हिसका दिला आणि त्याच्यावरती जोरामध्ये मारल्यानंतर गिळलेलं जे नाणं होतं ते नाणं बाहेर आलं. आपलं काम करून तो बाहेर निघाला. परंतु मातृहृदय जे होतं ते अत्यंत निष्ठुर होतं. मातृहृदयच होतं ती त्याच्या मागे पळत गेली आणि पळत गेल्यानंतर तिने त्याचा अभिनंदन करण्याचा दृष्टीने प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा आभार मानण्याचा सुद्धा प्रयत्न केला. हे करत असताना त्याला थांबवलं आणि ते म्हणाली, डॉक्टर मी तुमचे आभार मानते की तुम्ही माझ्या मुलाचा प्राण वाचवला. तक्षणी तो मनुष्य म्हणाला, मी डॉक्टर वगैरे काही नाही आहे, मी महानगरपालिकेमध्ये ॲडिटर म्हणून काम पाहतो, अकाउंटंट म्हणून काम पाहतो. मला कुठल्याही व्यक्तीच्या घशामध्ये गेलेला पैसा कधी पावला जात नाही. मी त्याला ऑडिटर धन्यवाद निघालतो. अशी परिस्थिती सध्या आपल्याकडे झालेली आहे. पैशाच्या पाठीमागे लागत असताना आपण नात्यांपासून दूर होत चाललेलो आहे. आज नेमके आपल्या घरामधले कोण नाते कोणाशी संबंधित आहेत याचा विचार केला जात नाहीये. हे चित्र बदलण्याची फक्त ताकद मतदार याद्यांमध्ये आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की कदाचित तुमच्या माध्यमातून यावेळेचे जे निवडणुका आहेत त्या चांगल्या पद्धतीने होतील अशी आशा बाळगतो.